नमस्कार मित्रांनो, मुंबईतला चाकरमानी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आलोय मी माझ्या मित्रांसोबत गावी. आज खास पोपटीचा बेत आहे. खूप मजा येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी चिकन मिक्स करायला घेतलं. त्यामध्ये मसाला, हळद, मीठ, तंदुरी मसाला वर बाकीचे घरगुती मसाले सगळे टाकून आम्ही मिक्स केलं. कौल फ्रायचा सुद्धा आमचा बेत होता आणि भोप्याला आम्ही ते काम दिलं होतं. मोठी कामगिरी दिली होती त्याला, म्हणतो तिथे बसून कौल धुवत होता. मडका आमच्या बजेटमध्ये बसत नव्हता म्हणून आम्ही पत्र्याचा डबा घेतला आणि पोपटी रचायला सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही भांबरूटचा पाला टाकला, वर मीठ टाकले आणि मग धुतलेल्या वालाच्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी गॅसचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यात ओवा टाकला. शेंगांचं एक थर लावून झाल्यानंतर त्याच्यावर केळीचं पान लावलं आणि त्याच्यावर चिकन ठेवलं, जेणेकरून करपलेला पाला त्याला लागू नये. चिकनचा एक थर लावून झाल्यावर परत त्याच्यावर केळीचं पान ठेवला आणि वालाच्या शेंगा टाकल्या. नंतर त्याच्यावर टाकले 4-5 कवटा आणि परत चिकन टाकलं. असं एकावर एक थर लावलं आणि डबा फुल पॅक करून टाकला. आणि मग आमची टोली निघाली पोपटी लावायला शेतात. परश्या आणि मी फाटी पोपटीचा डबा घेऊन निघालो. सोबत नार्या आणि कार्तिक कौल व पेंडा घेऊन निघाले. कार्तिकने एक खड्डा खणून बाजूला 2 डगरे लावून ठेवली. डब्याचं झाकण लागत नव्हतं म्हणून नारेने डब्याच्या वरच्या दोन्ही बाजूने डगराने ठोकून शाप डब्याला वाकवला आणि डब्याचं तोंड बंद केलं. नंतर कार्तिकने डबा उरपाडा करून डगरीवर ठेवला. आपल्यासोबत परशा, कार्तिक, नार्या, स्वराज, विघ्न्या आणि मी होतो. भुप्या पण येणार होता. तो गेला आहे केस कापायला. त्यानंतर वेळ आली आग लावायची. कार्तिक आणि विघ्नेश त्यासाठी पुढे आले. नंतर मी सगळ्यांकडे कॅमेरा फिरवायला लागलो. जसा का मी मुंबईलाच निघालो तसे सगळेजण मला टाटा करायला लागले. लोक एकमेकांमध्ये आग लावतात तशी कार्तिकने पोपटीच्या डब्याखाली आग लावली आणि बघता बघता अख्ख्या डब्यालाच आग लावून टाकली. थंडी लागत होती म्हणून सगळी आगीजवळ थांबली होती. मी व्हिडिओमध्ये दिसत नव्हतो म्हणून कॅमेरा माझ्याकडे फिरवला आणि माझं तोंड दाखवलं. काही लोक भांडणं वाढवण्यासाठी आगीत तेल वाटतात. तसेच नाऱ्याने आग जास्त वाढावी म्हणून सुकलेलं गवत टाकला आणि लयच आग लावली. मोरब जेठालाल सारखे कर. आता भाजल पोचा. दुसरीकडे कार्तिकच्या घराची चोरून आणलेल्या कौलांवर नाऱ्याने तेल टाकलं आणि त्याच्यावर चिकन टाकलं. घरना चिमटा आणायला विसरलो म्हणून नाऱ्याने 2 काटकांचा वापर करून चिकन पलटी केलं. परशाच्या चिकनवर कावल्यासारखी नजर होती. कधी भेट या आशेने तो बघत होता. कौल फ्राय झाल्यानंतर कार्तिकने डब्यातली पोपटी खाली वतली आणि पोपटी वतताच सगळी हावऱ्यासारखी टुरून पडली, जसं काही यांना 3-4 दिवस खायला भेटलं नव्हतं. मग नंतर काय बक्षीव, चिकन खाल्ल्यावर एक एक वो असं गाणी बोलायला लागलाय ना, सांगताच सोय नाही. बाबा बाबा बाबा. जी था तो जिसके लिए मरता था, एक ऐसी लकड़ी थी. अरे रांडच्या लकडी नाही, लड़की लड़की. ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. शिट्टी वाजली, गाडी सुटली, असा पदर गेलाय वर. ढंग 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 ढंग. पोरी जरा जपून खांदा धर. अरे मेले कळतं नाही, दांडा दांडा. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर.